चला गोरेगाव टीम आपण कुठे जाऊ नका कारण की यापुढील सामना नक्कीच उमर 11 गोरेगाव आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली या दोन टीम मध्ये असणार आहे आणि तोही सामना 4 षटकांचा होईल। हा सामना आणि यापुढील सामना हा 4 षटकांचा होईल आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीतील आणि जो क्वालिफाइंग सामना असेल तो सामना 3-3 षटकांचा होईल। हा देखील नियम आहे या स्पर्धेमधील। प्रत्येक रात्रीमध्ये असे सामने होतील कारण की 10चा नक्कीच लॉट आहे। पहिल्या फेरीतील सामने हे 5-5 षटकांचे, दुसऱ्या फेरीतील 2 सामने हे 4-4 षटकांचे आणि तिसऱ्या फेरीतील आणि क्वालिफाइंग मॅच ही 3-3 ओव्हरची। चला आपण सामना सुरू करूया। सलामीची जोडी आहे छगन आणि नितेश ही जोडी आणि गोलंदाजी मार्क होती प्रणित पार्टे। पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत, खराब फिल्डिंग, 2 पायांच्या मधून निघून गेलाय सीमारेषेच्या दिशेने। हा चेंडू बॅकअप येईल तोपर्यंत मिळतायत धावा 2। कल्पेश भोईर होते, शॉर्ट स्क्वेअर लेगला, खराब फिल्डिंग आणि त्याचाच परिणाम या 2 धावा मिळतायत। धावसंख्या आहे 2। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय नानकसवाडी या टीमने। अंद्याप खेळतायत इनफिल्डच्या वरून, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार, चौकार। नक्कीच पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय। धावसंख्या आपण बघू शकाल 1 ने पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। कांबाकर चषक 2026 वर्ष हे दुसरं आहे। मागच्या वर्षी आपण डे स्पर्धा पाहिली होती कांबाकर चषक आणि कांबा संघ चॅम्पियन होता। या वर्षी नाईट स्पर्धा। प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि या वर्षी आपण पाहतोय नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे। जय कालिका माता एंटरप्राइजेस, आदरणीय छगन शेठ बनकरी, योगेश शेठ बनकरी, ग्रामस्थ मंडळ कांबा, गावदेवी क्रिकेट संघ कांबा आणि चलो शिर्डी 11 कांबा यांच्या माध्यमातून कांबाकर चषक। प्रणित मिस्टामिंग आहे, कल्पेश भोईर डाऊन दी बॉल आणि कल्पेशने हा झेल सोडलेला आहे। धावाची संधी देखील होती। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। जीवनदान मिळतंय फलंदाज नितेशला, 0 वरती झेल सोडलेला आहे। धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती आहेत 9। ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक क्षेत्ररक्षक योगेश भोईर, डाऊन दी बॉल, नो मिस्टेक, झेल पकडलेला आहे योगेश भोईरने। फलंदाज झालाय बाद। नितेश बॅक टू द पवेलियन। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे नानकासवाडी या टीमची 1-9।
योगेश. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टायमिंग आहे, फिल्डर थोडीशी दूर होते. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. मिल्टीले चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. कांबाकर चषकाची पहिली रात्र आणि सामना क्रमांक हा 6वा सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑन डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट, धावाची संधी आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 13. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. राज भोईर, आणि राज भोईरने देखील चूक केलेली आहे. आणि काय करतायत आरबी इलेव्हन वरप संघ हा देखील प्रश्न पडलेला आहे. मिल्टील्या चेंडूवर देखून धावा 2 आणि तिसऱ्यांदा हा झेल सोडलेला आहे. खऱ्या अर्थाने जीवनदान देखील मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 15 धावा. छगनला वारंवार जीवनदान मिळत आहेत या इनिंग मध्ये. किस्मत भी बहादूर का साथ देती है, नशिबाने साथ दिलेली आहे ती म्हणजेच नानकसवाडी या टीमची. क्या बात आहे, चांगला चेंडू, गोलंदाजी चांगली होते ती म्हणजेच योगेश भोईर कडून, परंतु फिल्डर त्यांना साथ देत नाहीयेत. डॉट बॉल. धावसंख्या 15. 4 षटकांचा सामना आहे. आरबी इलेव्हन वरप आणि नानकसवाडी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. आतापर्यंत 5 चेंडू फेकले त्या षटकामध्ये योगेशने. धावा खर्च केलेली आहे 6. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राइक इनला बॅट्समन छगन. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. धावाची संधी आहे परंतु एकदा मिळत्या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. 8.00 च्या सरासरीने 16 बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. चला नेक्स्ट मॅच आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि उमर 11 गोरेगाव या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. राज भोईर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. 2 षटकांमध्ये 16 बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये होत्या धावा 9. दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा एकूण 7. राज, ज्या राजने पहिल्या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती आणि सामना जिंकून दिला होता आरबी इलेव्हन वरप या टीमला, तोच राज भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरती. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. कल्याण ग्रामीण मधील प्रथमच या सीझन मधील नाईट स्पर्धेचं आयोजन आपण हॅलो
1/4 ओव्हरचा इशारा येतोय. पुन्हा एकदा मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. देवेंद्र फार वेगाने आले होते. या मॅच मध्ये आतापर्यंत झेल सापडलेला नाहीये. RB 11 वरप या टीमला पुन्हा एकदा मिळते जीवनदान. फलंदाज छगनचे आतापर्यंत 3 झेल सोडलेले आहेत. ज्या छगनने बॅटिंग देखील खूप चांगली केलेली आहे. 17 वरती तो नॉट आउट खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे 20. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाची साथ मिळते छगनला. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतोय. हा अजून एक धक्का नानकसवाडी या टीमला. फलंदाज छगन बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आपण बघू शकाल 20 आहे. आणि न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. जगदीश क्या बात आहे. गोलंदाजी खूप चांगली होती. राज भोईर याही मॅच मध्ये इम्प्रेस करतायत. पहिल्या मॅच मध्ये 15 धावा डिफेंड केल्या होते याच राज भोईरने. आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेले आहेत. 4च धावा खर्च केलेले आहे. ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय वाईड लॉंग ऑफच्या दिशेने. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग. आदित्य होते टीम मध्ये. आदित्य भोईर आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22-22. चला टीम महापोली आणि टीम गोरेगाव नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असणार आहे. देवेंद्र मस्कर फुलटॉस चेंडू आणि लाईन पूर्णपणे मिस केलेली आहे. फुलटॉस चेंडूवरती कधी कधी विकेट मिळू शकतो याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. फलंदाज झाले बाद विकेटचं बदन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. गीतेश चांगलं कमबॅक केलेलं आहे. RB 11 वरप या टीमने या मॅच मध्ये. बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागतोय. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. देवेंद्र मस्कर गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन सचिन आहेत. बॅटची कडा आणि एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. कार्बन कमाल कॅच पकडली आहे राज भोईरने.
सो मच डीजे मास्टर. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहे. समीर इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती. चांगलं कमबॅक RB11 वरप या टीमने केलेलं आहे. या मॅच मध्ये धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा. अंतिम षटक देवेंद्र मस्कर राईट आर्म ओव्हर द विकेटने. अर्ली बॅट्सस्विंग आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिरा नाही आला. अर्ली बॅट्सस्विंग आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 23 आहे. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा अर्ली बॅट्सस्विंग आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी देवेंद्र मस्कर करतायत. आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये अवघी एकच धाव खर्च केलेली आहे आणि 2 विकेट घेतलेली आहे. शेवटच्या बॉलवरती हा षटकार येतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 29 आणि 30 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे RB11 वरप या संघासमोर. चला आपण टॉस करूया. महापोली आणि गोरेगाव नेक्स्ट मॅच. बनकरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टेलचा कॉल आहे. आलेला आहे हेड. टॉस जिंकलाय एमरबाय. बॅट फर्स्ट. चला बॅटिंग करण्याचा निर्णय उमर 11 गोरेगाव या टीमने घेतलेला आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. नक्कीच गोरेगाव आणि महापोली या 2 टीम मध्ये विद्यमान सामना सुरू आहे जिथे 30 धाव बनवायच्या आहेत RB11 वरप या टीमला. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, गुणवान कॉमेंटेटर श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या इनिंग मध्ये. थँक यू सो मच रोशनजी संतेश सर. थँक यू सो मच सोमनाथजी खाडे सर. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला बॅटर राज थोडीशी घाई करा. एक इंटरेस्टिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नंकासवाडी बनाम RB वरप या 2 टीमच्या दरम्यान हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला राज आपण थोडीशी घाई करा. वरप टीमचे कॅप्टन सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. मॅचला आपण सुरुवात करतो. अगदी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली टीम नंकासवाडी संघानं आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या 4 षटकामध्ये धावा 29 आणि आता 30 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय RB वरप या टीमच्या अगेन्स्ट. योगेशजी बनकरी साहेबांनी घेतलेले अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहता आणि त्याचे संपूर्ण सहकारी अगदी नावं घेऊ तितकं कमीच आहेत. आणि या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून इतकं नीट नेटकं आणि प्रामाणिक
हे आयोजन दिमागदार आयोजन आणि दिमागदार सोहळा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आजची पहिली रजनी आणि पहिल्याच रजनीमध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसतोय. स्ट्रायकिंग इन ला बॅटर प्रशांत रेड्डी आणि नॉन स्ट्राइक इन ला बॅटर राज भोईरला आपण पाहता. बदल्यात 29 करायच्या 30 सलामी जोडी देखील सज्ज झाले. आमची दोन्ही ऑफिशियल पंच ऑन फील्ड बार हे देखील सज्ज झाल्यात. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच त्यांचं देखील आपण नावाचं कौतुक जरूर करूया. मग आमचे विक्रमजी शिरार सर असतील मॅन फ्रॉम खंबालपाडा डोंबिवली, सुदीपजी अंबवणे सर असतील मॅन फ्रॉम कल्याण आणि साजिदजी खान सर असतील मॅन फ्रॉम अंबरनाथ. Let's play game on. Wish you all the best, both the team, and show the good game. Match ला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइड ला टर्न केला. स्कोर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर वाराच्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. दुसरीचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहे. बॅट्समन प्रशांत रेड्डी आणि राज भोईर या दोन बॅटरच्या दरम्यान आणि हा यशस्वीरित्या या दोन धावा कंप्लीट देखील झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगला आय कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि राजच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 30 धाव्यांचं लक्ष आहे. अगदी राज आणि प्रशांत या दोन्ही बॅटरला माहिती आहे की सिंगल डबलला आम्हाला प्राधान्य देणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सिंगल डबलला आम्ही हा सामना जिंकू शकतो, त्यामुळे प्राधान्य आता देणं गरजेचं आहे. दुसरा बॉल स्लोवर वन बॅकअप द हँड. धीम्या गतीचा टप्पा थोडासा अगदी मागे ठेवला आणि बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या उसळीच्या शोधामध्ये होता प्रशांत रेड्डी, ती उसळी आता त्याला मिळत नाहीये. सो दॅट्स फाय. डॉट बॉल आला. नितेश निरगुडाला आपण पाहताय ज्याच्या नावावरती या स्पर्धेतील पहिली डबल विकेट हॅट्रिक आहे, तोच नितेश निरगुडा ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच. पहिल्या 24 मध्ये तर थोडीशी खडतर सुरुवात राहिली, संघर्ष करताना आपल्याला दिसला तो म्हणजे नंकासवाडी संघ, पण उत्तरार्धामध्ये कशी कामगिरी करतोय. आता याचं उत्तर येणारे 12 बॉलच देऊन जातील, 22 बॉल देऊन जातील. पहिल्या 12 बॉल वरती मॅचचा पूर्णपणे भव्य अवलंबून आहे. तिसरा बॉल इथे देखील समोर बॉल स्पॅक्ट्रास्ट अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केला. चांगले एफर्ट्स, चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये नितेश निरगुडाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती स्कोर ऑफ द विकेटच्या स्वरूपात रन्स 2 जरूर मिळाल्या, बट त्यानंतर जबरदस्त प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना नितेश निरगुडाला आपण पाहता. एक गोष्टीचं कौतुक आम्ही जरूर करू, एक गोष्टीचा उल्लेख देखील आम्ही करू. नंकासवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि पहिल्याच सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं 36 धावा 30 मध्ये डिफेंड केल्या होत्या, पण आता या 24 मध्ये 30 करायच्या. इथे फुल ऑर्लेनचा बॉल आणि बॅटर बीट होत थेट स्टार्टचा वेट, लाखोड तोड गोलंदाजी, फलंदाज होईल बाद, दांडी गुल. रेड्डीला आता परतावं लागतंय माघारी. आज आम्ही विशेष कौतुक करू संपूर्ण आयोजन कमिटीचं. योगेशजी बनकरी सर असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र असतील, ग्रामस्थ मंडळ कांबा असतील, यांच्या देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून सध्याच्या घडीला स्पर्धा कव्हर केली जाते.
भाविकजी मात्रे ऑपरेटर कॅमेरामॅन भाविक असतील, हर्ष असतील, ज्ञानेश्वर असतील, यांचा देखील नावाचा उल्लेख आपण जरूर करूयात. आणि विशेष उल्लेख आम्ही मनोजी जोशी, पिंट्या जोशी नवापाडा सरांचा देखील विशेष उल्लेख आम्ही जरूर करूयात. इथे देखील स्लाइस करायचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर, चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातं. या स्पर्धेचे लीडिंग कॉमेंटेटर, ज्यांच्या खांद्यावरती या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी आहे, रोशनजी संधे सर, त्यांच्या देखील नावाचा उल्लेख जरूर व्हायला बा. पाच मध्ये धावा 2. शेवटचा बॉल, स्लॉक स्वीप, फटका सुंदर आहे, गॅप भरपूर मोठा आहे, धावांचा तोटा नाहीये, रिकाम्या जागा भरा आणि बॅटलच्या खात्यामध्ये आता 4 धावा ऍड करा. चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. धावा बनत नव्हत्या. पहिल्या 5 बॉलवरती संघर्ष करताना दिसले बॅटर प्रशांत रेड्डी, योगेश भुईर, बट त्यानंतर शेवटच्या बॉलवरती अखिल चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता राज भुईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला रन मशीन ऑफ टीम आरबी बरप, मास्टर माइंड राज भुईर स्ट्रायकिंग एंडला तयार. बॉलिंग मार्कवरती बॉल होते गया निलेश निरगुडा ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल, दिशा पाहावी लागेल, लेट लाईन इथे चेक केले जाईल, आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का पंच, यासाठी चेक आपण जरूर करूयात. आता जर हा रिव्ह्यू सक्सेस झाला तर रिव्ह्यू रिटर्न करण्यात येईल, बट जर रिव्ह्यू अनसक्सेस झाला तर रिव्ह्यू आता खऱ्या अर्थाने गमावण्यात येईल. जर आणि तर हे आता पाहिलं जाईल. तर्क वितर्क लावले जातात कंट्रोल रूम मध्ये, आपण चेक करतोय. साजिदजी खान सर आपल्या सोबत जोडलेत. अंबरनाथची आन बान शान साजिद खान, ग्राईन स्पोर्ट्स लाईव्ह या वाणीची मदत घेऊन सध्याच्या घडीला टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाते. यस, फेअर डिलिव्हरी, म्हणजे आता रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता इथे चेक केला जात नाही. यस, इट इज व्हाईट बॉल. पंचाचा निर्णय आता वाईट आला. एक्स्ट्राच्या धाव टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 7 अंकावरती. लख लख प्रकाश मैदानाच्या चौफेर बाजू आपल्याला पाहायला मिळतोय. काळ्या रात्री देखील हा उजळणारा प्रकाश आणि त्या प्रकाशाला सल्लामी देणारा फटका, राज भोईरचा वार आणि बॉल चाला थेट सीमा पार, फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. मोजून मापून मारलेला फटका, राज भोईरचा आला फटका, चांगला स्ट्रोक. याच प्रकारचे फटके आता भरपूर अपेक्षित असतील. आता दिशा, लेंथ लाईन, आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आज 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन, कामगार दिन. या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व मराठी बांधवांना आणि सर्व भारतीयांना पुन्हा एकदा
या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या भरपूर सारा शुभेच्छा आम्ही जरूर देतोय. आता देखील दिशाहीन गोलंदाजी. वन सेकंड व्हाईट बॉल. या ओव्हर मधील येणारा हा तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश निरगुडाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिला बॉल डॉट फेकल्यानंतर पुढच्या एका बॉल मध्ये जवळजवळ 9 धावा खर्च केल्यात. म्हणजे एक महागडं षटक म्हणायला हरकत नाहीये निलेश निरगुडाचं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम नितेशने केलं, पण आता धावा खर्च करण्याचं काम निलेश करतोय. फलकावरती धावा 15 आहेत. 15 ऑन बोर्ड. अर्धा पल्ला तर गाठलाय, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. 50% धावा फलकावरती बनला. 50% धावा अजूनही मॅच मध्ये करायच्या. राजचय्या ऑन दी बॉल हवेमध्ये फटका मिस ड्रायव्हिंग. निलेश स्वतः डाऊन द बॉल अँड टेकन व्हेरी गुड कॅच. टिपलाय झेल फिल्डर निलेशनं आणि संपलाय खेळ राज भोईरचा खेळ. वन मोर विकेट डाऊन. धक्का लागलाय हा तब्बल दुसरा. इथे फटका सुंदर आहे. सरळ बादचा वापर आणि बॉल करतो थेट एक टप्पा घेत सीमा रेषेचा सफर. स्टेट डाऊन द ग्राउंड. चौक धन्यवाद धन्यवाद. आपल्याला संधी दिली जाते तेव्हा तेव्हा आपण चांदी नाही तर सोनं करता. बाउंड्री आली आहे. बऱ्याच बळानंतर विकेट आल्यानंतर आता प्रत्युत्तर दिलं जातं निलेश वागिन्स. इथे देखील अंडर बॉक्स पद्धतीने फटकाला टॅप करायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. डोक्याची घंटा ठन ठना ठन. आता पाहिलं जातंय मैदानाच्या आतमध्ये नक्की घडलंय काय. डेंजर एंडला झाली ट्रॉफी की फलंदाज होतोय माघारी. धक्का क्रमांक लागलाय. आता बॉल तिसरा. फलंदाज बाद. डीजे मास्टर देखील रंगात आल्यात. आली विकेट. षटक कंप्लीट झाला दुसरं. आणि आता शेवटचा बॉल अजूनही बॅलन्स आहे. यस इट इज. चेक केलं गेलं. शेवटचा बॉल. इथे देखील ड्राइव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर दूरवरचा अंतर चेस करत असताना क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलचा वापर आता दाखवत असताना नजराना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती आल्या धावा 2 आणि आता या 2 धाव्याच्या मदतीनं 30 धाव्यांचा पाठलाग करत असताना आरबी वरप संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या नुकसानात 21. लक्ष 30 चं बनल्यात 21. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये विजयासाठी धावा करायच्या. त्या मॅच मध्ये 9.
12 बॉल आणि 12 मध्ये वजासाठी अवघ्या धावा करायच्यात 9. नंकासवाडी बनाम आरबी वरप या दोन टीमच्या दरम्यान हा क्रिकेटचा महामुकाबला रंगत असताना स्ट्रायकिंग केला बॅटर योगेश भोईर. पहिलाच बॉल ऑन साइडला क्रॉस बटन फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. दोन फिल्डर छोटे पाठमोर एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा झाला नाहीये. एकच मिळाली. स्कोर द विकेट हा फटका खेचायचा होता. अगदी सर्कलच्या बाहेर जवळ 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक, डीप मिड विकेटला एक, ऑर्थोडॉक्स वाडिश लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स वाडिश लॉंग ऑफ आणि डीप स्वीप कव्हर रिझन मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. मिड ऑन त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर सेट करण्यात आलाय. गोलंदाज निघालाय बॅटर देवेंद्र जॉगिन्स. देवेंद्र बस्करला आपण पाहताय. योगेश भोईरला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केला. त्याच्या साथीनं देवेंद्र मस्कर ज्याने आतापर्यंत संयमी खेळी जरूर केली आहे. योगेश कडून भरपूर अपेक्षा आरबी बरफ टीमला कमबॅक करावा लागेल. गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. डॉट पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. हा फटका देखील खेळला. स्क्वेअर लेग मधून फिल्डर वाराच्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय आणि आता अखेर चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. जेवढे डॉट पर्सेंटेज वाढले जातील तेवढं प्रेशर निर्माण होईल टीम आरबी वरपवरती. पण क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला मैदानाच्या आतमध्ये महत्व नाहीये. त्याचं महत्व हे फक्त आणि फक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. डावा फलकावरती 24. आता 9 बॉल आणि 6ची गरज या मॅच मध्ये. 6 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट रिक्वायर्ड 9 डिलिव्हरीज. देवेंद्र तयार. सॉफ्टवेअर खेळायचा प्रयत्न. डिफेन्सिव्ह पवित्र धारण केलाय. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतंय. संत गतीने वाहत इंद्रायणी, कासवाच्या गतीनं का होईना बट धावफलक सध्याच्या घडीला पुढे जात असताना आपण पाहताय जो धाव्यांसाठी संघर्ष होता तो संघर्ष आता जवळ संपत आला आरबी वरप टीमचा. तर विजयासाठी अवघ्या 5ची गरज. इथे पूल करायचा प्रयत्न बट नाही जमला. बॅटनी बॉलचा संपर्क होणार नाहीये. ज्या वेगामध्ये टप्पा पडला ना त्याच वेगामध्ये बॉल भरदा वेगात निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये आला डॉट. आता समीकरण शेवटचे 7 बॉल आणि 7 मध्ये दावा करायच्या 5. मजा जरूर होईल कारण आम्ही मगाशी देखील म्हटलं जेवढे डॉट पर्सेंटेज वाढले जातील तेवढा प्रेशर जरूर निर्माण होईल. ऑन साइडला आडवा बाट हा कडवा प्रहार केलाय आणि ठोकलाय. विजयी षटकार, मॅच फिनिश. अभिनंदन टीम आरबी वरप आणि हार्ड लक टफ लक टीम नंकासवाडी.